भंडारा जिल्ह्यातील नागपूर नाका परिसरात वाहन चालकांचा रास्ता रोको, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काही काळानं वाहतूक सुरळीत। नांदेडमध्ये हैदराबाद महामार्गावरील लातूर फाटा परिसरात चालकांचा रास्ता रोको, काही काळ वाहतूक ठप्प, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या पुसदमध्ये इंडिया चालक मालक महासंघाचं चक्का जाम आंदोलन, आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। वाशिममध्ये अकोला हैदराबाद महामार्गावर ट्रक चालक मालक संघटनांकडून चक्का जाम, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा। जळगावात शासनाच्या कायद्याविरुद्ध वाहन चालक संघटना आक्रमक, महामार्गावर ठिय्या मांडत सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। सोलापुरात वाहतूक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बंदमध्ये सहभाग, मालवाहतूक चालक मालक संघटना नव्या वाहतूक कायद्याविरोधात आक्रमक। मनमाडमध्ये टँकर मालकांचा संप मागे, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनीतून इंधन वाहतूक सुरळीत, टँकरमध्ये इंधन भरण्यास सुरुवात। नागपूरसह विदर्भातील काही भागात ट्रक चालकांचा संप मागे, तर कोल्हापूर आणि पुण्यातही ट्रक चालकांचा संप मागे, पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यभरातील एसटी फेऱ्या बंद होण्याची शक्यता, ट्रक आणि बस चालकांच्या संपाचा फटका, एसटीलाही बसण्याची चिन्ह। पंढरपुरात पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, चालकांच्या संपाचा जनजीवनावर परिणाम। यवतमाळच्या 9 आगारातील डेपोमध्ये आज पुरेल इतकाच डिझेल साठा उपलब्ध, सगळीकडे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा, गरजेहून अधिक पेट्रोल भरण्याकडे सर्वांचा कल। नागपूरच्या संविधान चौकातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी, पेट्रोल पंप बंद होण्याच्या भीतीने लोकांची ही गर्दी, दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लागतायत जवळपास 40 मिनिटं ते 1 तासांची वेळ। नंदुरबार जिल्ह्यातील ट्रक चालक संपावर, जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांची तारांबळ, सामान्य नागरिकांना संपाचा मोठा फटका। जळगावात दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातील राखेची उचल थांबली, राखेची वाहतूक करणारे चालक हे संपावर, नव्या वाहन कायद्याविरोधात चालक आक्रमक। गडचिरोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल या भीतीनं पेट्रोल पंपावर गर्दी, महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा। परळी शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद, इंधन पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांच्या 3 दिवसीय संपाचा नागरिकांना मोठा फटका। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात अहमदनगरमध्ये टँकर चालक आक्रमक, कायद्यात बदल होईपर्यंत जागेवरून न हलण्याची वाहन चालकांनी घेतली भूमिका, 3 दिवसांचा बंद पुकारल्यानं मोठा परिणाम। गोंदियामध्ये खासगी शाळेतील बस चालक सुद्धा हिट अँड रन कायद्याच्या विरोधात, खासगी शाळेतील बसेस पूर्णतः बंद, संपाचा आता विद्यार्थ्यांनाही फटका। तर सांगलीमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधातील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची बैठक संपन्न आणि इंधन पुरवठा सुरळीत राहणार, इंधन तुटवड्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। ट्रक चालक आंदोलकांनी वर्ध्यातील नागपूर तुळजापूर महामार्गावरील मालवाहू वाहनं थांबवली, वाहनं थांबवून चालकांना विनंती, आंदोलनकर्त्यांनी इतर प्रवासी वाहनं सुरळीत सोडली। लातूर शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप स्टॉक संपल्यानं बंद, नागरिकांसह विद्यार्थ्यांचीही अडचण। नांदेडमध्ये एसटी आगाराच्या 50 फेऱ्या रद्द, खासगी वाहतूक संघटनांच्या बंदचा एसटी महामंडळाला फटका, नागपूर हैदराबाद सारख्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुद्धा रद्द। वाहन चालकांचा आंदोलनाच्या भंडाऱ्यातील भाजी विक्रेत्यांवरही परिणाम, शहरातील बीटीबी भाजी मंडई पडली ओस, भाजीपाल्याचे दरही कडाडले। नाशिकमध्ये टुरिस्ट असोसिएशनचाही संपाला पाठिंबा, जोपर्यंत हिट अँड रन कायदा होत नाही तोवर टुरिस्ट गाड्या चालू न करण्याचा इशारा, संपाचा फटका पर्यटकांना बसण्याची शक्यता। ट्रक आणि टँकर वाहन चालकांच्या संपामुळे नाशिक शहरात इंधन पुरवठा खंडित, जवळपास 70 ते 80% पेट्रोल पंपावर शुकशुकाट। हिंगोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार सुरू, अनेकांकडून कॅनमध्ये पेट्रोलची खरेदी, पेट्रोलची कृत्रिम टंचाई आणि चढ्या दरानं विक्री होण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा परिणाम, पेट्रोल भरण्यासाठी लोकांच्या रांगा, पर्यटनावर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता। सांगली शहरात काही ठिकाणी पेट्रोल पंप कोरडे ठाक, काही ठिकाणी पेट्रोल पंपावर अत्यल्प पेट्रोल साठा उपलब्ध। जळगावातील पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला, जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद, इंधन नसल्यानं नागरिकांची गैरसोय। परभणीच्या पेट्रोल पंप परिसरात नागरिकांची एकच रांग, राज्यभरातील टँकर चालकांच्या संपानंतर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी। राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, अवकाळी, गारपीट आणि नुकसानग्रस्तांच्या मदतीत वाढ,
पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली. अहमदनगरमधील संगमनेरमध्ये शरद पवारांची आश्वी गावात अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थिती. आरपीआय नेते बाळासाहेब गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती. कोल्हापूरच्या राजाराम सहकारी कारखान्याविरोधात सतेज पाटील मैदानात. सतेज पाटलांच्या नेतृत्वात साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग. रत्नागिरीतील लांजा गावच्या ग्रामीण रुग्णालयात मुख्य डॉक्टर नसल्यानं राजन साळवी संतापले. राजन साळवींनी प्रशासनाला धरलं धारेवर. रुग्णालयाला टाळं ठोकण्याचा साळवींचा इशारा. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला. एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याची चर्चा. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून जरांगेंची मुंबईकडे पायीवारी. पायी दिंडीसाठी आलेल्या ट्रकची जरांगेंकडून पाहणी. आरक्षणाचा लढा सुरू केल्यापासून मनोज जरांगेंच्या फॉलोअर्समध्ये वाढ. लातूरमधील भरत पवार या तरुणानं छातीवर मनोज जरांगे यांच्या नावाचा आणि त्यांच्या प्रतिमेचा टॅटू गोंडवला. मंत्री गुलाबराव पाटलांचा गायकी अंदाज. जळगावच्या धरणगावातील शाळेच्या स्नेहसंमेलनात गुलाबराव पाटलांनी गायलं गाणं. पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकरही उपस्थित आहेत. गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक. साताऱ्यातील मेळाव्यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं विधान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ल्यातच होणार. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठकही पार पडली. गोंदियाच्या हवामानाचा विमानसेवेला फटका. बिरसी विमानतळावरून 8 दिवसांपासून गोंदिया हैदराबाद तिरुपती विमानसेवा बंद. काही काळ विमानसेवा बंद राहणार. इंडिगो कंपनीची माहिती. पुण्यामध्ये महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन. पुण्यातील कौन्सिल हॉलला घेराव घालत विद्यार्थ्यांकडून आंदोलन. सरसकट फेलोशिपसह 10 जानेवारीचा पेपर रद्द करण्याचीही मागणी. नाशिकच्या नांदगावातून सायकलवरून थेट अयोध्या गाठत 21 वर्षाच्या ओम ठाकूरनं विक्रम रचला. 9 दिवस सायकल चालवत ओम रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये दाखल. भिवंडीत बनावट तूप बनवण्याचा कारखाना पालिकेकडून उद्ध्वस्त. मोठ्या प्रमाणावर बनावट तूप आणि साहित्य जप्त. भिवंडी पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाचा छापा. पालघरमध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. TV9 मराठीचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांना सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते हा गौरव. माजी सैनिकांच्या समस्या आणि अडचणी बातम्यांच्या माध्यमातून मांडल्याबद्दल सन्मान. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जेल भरो आंदोलन. प्रशासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. लातूरमध्ये शेतकऱ्यांचा महाआक्रोश मोर्चा. सोयाबीनला सरकारनं प्रति क्विंटल 9,000 रुपये दर जाहीर करावा. शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगरच्या कर्जतमध्ये कुकडी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. कालवा सपाटीकरण करण्याची आंदोलकांची मागणी. जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक. पुण्यातील रविवार पेठेत ज्वेलरी दुकानातील 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला. फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीची ही घटना. नागपूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात काम करत चोरी करणारी लेडी गँग अखेर अटकेत. 6 महिलांवर गुन्हा दाखल. 4 महिलांना अटक. सोनं चांदी असा एकूण तब्बल 94,35,000चा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये हत्तींचा धुमाकूळ. उमगाव गुडवळे भागात शेतीचं प्रचंड नुकसान. हत्तींचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात बिबट्याची दहशत. वासराची शिकार झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी. बुलढाण्याच्या नायगावमध्ये जिजाऊ जन्मस्थळ ते सावित्री जन्मस्थळ क्रांतीज्योत यात्रा. फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी. सिंधुदुर्ग किल्ल्याला 4 महिन्यात 1.25 लाख पर्यटकांची भेट. 1 डिसेंबर महिन्यात विक्रमी 62,000 पर्यटकांची किल्ल्याला भेट. सातारा जिल्ह्याच्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ. व्यसनमुक्त संघाच्या उपक्रमात हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग. बीडमधील माजलगाव तहसील कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. उशिरा सुरू होणाऱ्या कामकाजामुळे कामं खोळंबल्याचा शेतकरी कामगार पक्षाचा आरोप. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. बीडच्या भोपा गावात खासगी बाजार समितीची स्थापना. 6.5 एकर बाजार समितीमध्ये गोदाम, वेअरहाऊस आणि शेतकरी निवासाची सोय. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांची संकल्पना.
जळगावमधील मुक्ताईनगर या ठिकाणी कंत्राटी वीज वितरण कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कर्मचाऱ्यांना ठेकेदारांना कामावरून कमी केल्यानं आक्रमक, कामावर परत घेण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन। नाशिकच्या येवल्यात पैठणीच्या पदरावर साकारण्यात आली राधाकृष्णाची प्रतिमा। कारागीर संजय वाघ यांनी विणकाम करून प्रतिमा रेखाटली। नाशिकच्या येवला तालुक्यातील अंकाई शिवारात नायलॉन मांजानं चिमुकला जखमी। नितीन राऊत असं चिमुकल्याचं नाव। स्वतंत्र विदर्भ राज्यासाठीच्या उपोषणाची बुलढाण्यात सांगता। प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। मागील 27 डिसेंबरपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा या ठिकाणी राजवाड्यासमोर सर्वपक्षीय धरणं आंदोलन। जिजाऊंचं जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची आंदोलकांची मागणी। जळगाव जिल्ह्यात वाढत्या थंडीमुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण। मुक्ताईनगरच्या भुसावळ परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड। अवकाळीनंतर शेतकऱ्यांची आता रब्बी पिकावर आशा। वाशिमच्या मानोरा तालुक्यात संत्र्याच्या शेतीत रब्बी हंगामातील गव्हाचं पीक बहरलं। आंतरपिकामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील तूर तोडणीला सुरुवात। शेतकरी तूर काढण्यात व्यस्त। गोंदियात 398 कोटी रुपयांची धान खरेदी। 23,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 187 कोटी रुपये जमा।